नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर. केंद्राने लागू केली नवी सिस्टम, तर कसा होणार फायदा, चला तर पाहूया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक दिलासा देणारी नवीन सिस्टम आणलेली आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने कर्मचाऱ्यांसाठी एक अकाउंट म्हणजेच वेतन खाते पॅकेज सुरू केलेले आहे. या नव्या सिस्टममुळे कर्मचाऱ्यांना एकाच अकाउंटमधून बँकिंग, विमा आणि कारशी संबंधित अनेक फायदेही मिळणार आहेत. तसेच हे खाते झिरो बॅलन्स असणार आहे. ही सुविधा केंद्र सरकारच्या ग्रुप ए, बी आणि सी मधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले विद्यमान सॅलरी अकाउंट सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अपग्रेड किंवा मायग्रेट करून घ्यावे, असेही आव्हान मंत्रालयाकडून करण्यात आलेले आहे. मात्र या योजनेत सध्या ग्रुप डी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या नव्या बँकिंग सुविधेमध्ये खाते पूर्णपणे झिरो बॅलन्स असणार आहे. RTGS, NFT आणि UPI व्यवहार पूर्णपणे मोफतही असणार आहे. चेकबुकची सुविधाही मिळणार असून लॉकर भाड्यावर सवलत किंवा माफी सुद्धा दिली जाऊ शकते. याशिवाय गृहकर्ज, शिक्षण कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर आणि कमी प्रोसेसिंग फीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय 1.5 कोटी रुपयापर्यंत वैयक्तिक अपघात विमा आणि 2 कोटी रुपयापर्यंतचा हवाई अपघात विमा देण्यात येणार आहे. 20 लाख रुपयापर्यंत इनबिल्ट टर्म लाईफ इन्शुरन्सचा सुद्धा समावेश असून गरजेनुसार त्यांची रक्कम वाढवता येणार आहे. आरोग्य विम्यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा समावेश असणार आहे. तर डेबिट आणि क्रेडिट कार्डवर विमानतळ लाऊंज ॲक्सेस, रिवॉर्ड्स, पॉईंट्स आणि कॅशबॅक सारख्या सुविधाही मिळणारच आहे. एकूणच ही नवीन सिस्टम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.